तिकडे मला तुझ्याशी फुटेज नाही द्यायचं. बोलायचं नाही कारण मी नॉमिनेटेड आहे. आता माझे डोळे उघडे झाले. आता मी वोट बनणार, सगळं बनणार आणि मोडणार एकमेकांचे पापड. हे तुम्ही रद्द करणारे टास्क नाही सोडणार आहे दिव्या. मारते काय देऊ का काय विशाल हुसेन मारा मेरे को. नमस्कार. प्रत्येकदा प्रितेश मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपण पहिल्यांदा ह्या चॅनलमध्ये आलेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलद्वारे आपलं सर्व स्वतःचं मनोरंजन करून घ्या. कारण निश्चित ह्या चॅनलद्वारे आपल्या सर्वांचं मनोरंजन होणार आहे. वेगवेगळ्या कंटेंटद्वारे निश्चितच ह्या चॅनलद्वारे तुम्हाला हॉरर, आता लवकरात लवकर हॉररसुद्धा काही कथा तुम्हाला ऐकायला भेटणार आहे ज्या सत्य गोष्टीवर आधारित असणार आहे आणि वेगवेगळे सुद्धा असे कंटेंट तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता सध्या तरी बिग बॉसच्या थंबनेलनुसार तुम्हाला पाहिलं असेल तर काय घरामधलं वातावरण इतकं टाईट झालं आहे म्हणून होत आहे फाईट बिग बॉसच्या घरामध्ये. काय आजच्या प्रोमो तुम्ही जो पाहिला तो आता जे अगोदर पाहिला त्याच्यामध्ये जसं प्रभू आणि विशालचं भांडण होत आहे. विशालला एवढं काय प्रॉब्लेम होत आहे की प्रभूसंगती तो भांडण करत आहे. ज्या पद्धतीने टास्कमध्ये एवढे लोक काय जीव ओतून पडत आहे हेच तर आम्हाला पाहायचं होतं. पण एवढं पाहत आहे की करण म्हणत आहे की काय मला विशाल उसने मुझे मारा, उसने मुझे मारा. म्हणजे अशा पद्धतीची हातापाई का घडत आहे? कारण आता प्रत्येकाला बिग बॉसचा गेम कळालेला आहे. हे कधी कळलं? कारण का नॉमिनेशनच्या दिवशी आपल्याला पाहायला भेटलं, म्हणजे कालचा जो एपिसोडच्या ज्यावेळेस झाला तो एपिसोडमध्ये आम्हाला पाहायला भेटलं की नॉमिनेट ज्यांनी केलं, जसं रुचितानी ज्या लोकांना केलं, मी सगळ्यांची नावं नाही घेणार, पण सगळ्यांनी योग्य असं निर्णय पद्धतीने आपल्या तोंडावर त्यांनी प्रत्येकाचं ज्याला म्हणतो ना साखर दात नाही दाखवले, साखराची जीभ नाही ठेवली, साखर जीभावर नाही ठेवली, गुळ नाही ठेवला, बिंदासपणे केलं. पण काही लोकांनी त्याच्यापैकी एक दोघांनी असं काय केलं की बाबा नाही मला तसं तुम्हाला करायचं नव्हतं, तुम्ही चांगले. त्याच्यामध्ये सचिन कुमारच्या बाबतीत सुद्धा काही लोकांनी सचिन कुमार बाबतीत असं बोलले की नाही तुम्ही ह्या गेमसाठी नाही बनवले. अरे गेमसाठी नसते बनवले तर ते आले नसते, आलेत तर ते खेळणार. पण त्यांना आता खेळायला वेळ लागला, थोडासा हे झाले. निश्चित ते उठून दिसतील. काही लोक शांत चित्ताने खेळतात त्या पद्धतीने पुढे येतील. निश्चित माझा विश्वास आहे की ते आता गेममध्ये खेळतील. त्यांना कळालं की जे भाऊ म्हणत होते, जे काही चांगलं नातं जोडत होते, त्यांना समजून गेलं की आता ते नातं काही कामाचं नाही, म्हणून त्यांनी डायरेक्टली त्या पद्धतीने गेम खेळायला सुरुवात केलेली आहे. तर लक्षात ठेवा, आता प्रत्येक जण आपला गेम दाखवायचा प्रयत्न करत आहे. म्हणून विशालला प्रभूची गरज काय पडते? प्रभूला बाबतीत तो का भांडणं करतो? सागर कारंडे सारखे दादा प्रभूच्या पाठीमागे का लागलेले? आता त्यांचा वैयक्तिक मला एक गोष्ट कळते की विशालचा मोटिव्ह फक्त एवढाच आहे की मी त्याला टार्गेट ह्यासाठी करावं की त्याचे रितेश भाऊ स्वतः बोलले की त्याचे फॅन फॉलोअर्स बाहेर जाऊन बघा. निश्चित विशालला माहिती आहे की मी अशा व्यक्तीला टार्गेट करा की जो व्यक्ती मला उलटून तेवढंच उत्तर देईल पण मी दिसून येईल, मी कुठंतरी दिसून येईल. आणि तो स्वतः म्हणतो की मला फुटेज नको. पण प्रभूला माहिती आहे फुटेज कुठून मिळवायचं. प्रभूला माहिती आहे मला कोणी हात उचलणार नाही. पण मी अशा व्यक्तीला, मी अशा बलदंड म्हणजे मुंगीहून हत्तीला मी आव्हान करणार. प्रभूला पण माहिती मला फुटेज कुठून मिळवायचं. अशा पद्धतीचे आव्हान आहे. आता करणला खरंच मारलंय का ते आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल की खरंच प्रभूला मारण्यात आलेलं आहे का. आता ह्या गोष्टी आपल्याला आजच उघड होते की करणला खरंच कुणी हात उचललेला आहे का. पण ही ताकद कुठून आली? जसं तन्वीने चोरीच्या आरोपाखाली इतकी रडते, अरे तुम्ही तांदूळ लपवलाय. मला एवढंच कळतं जर लपवलाय. मी अनुश्रीच्या बाबतीत एकच त्या दिवशी रिव्ह्यू मध्ये एवढंच बोललो की ती पोरगी डायरेक्टली म्हणते रितेश भाऊला की मी जर हे केलंय तर मी बाहेर पण हेच करते. म्हणून मी म्हटलं दुकानदारांना त्यांची आता पाठी लावणार आहे. अनुश्री ताई जर आत गेल्या तर पहिले अनुश्रीला बघतील आणि म्हणतील की चला आम्ही भाववियोग करत नाही बाबा, आम्हाला दुकान बंद झालं, लंच टाइम झाला, आता विषय संपला. तर बाई घेऊन जातील आणि गॅरंटी त्यांचा तो आतला विषय बघा ती गेम खेळायला आली. म्हणून ते डायरेक्टली डेंजर व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून आता वोटिंग टाइम सुरू झालेला आहे. ज्यांना जिओ हॉटस्टारला जायचंय वोटिंग करा. तुमचे आवडते लोक जे आहेत त्यांना वोट करा. मला एवढंच सांगायचं आहे की ओमकारचं आता काय खरं नाही आहे. कारण ओमकारला जे वाचवलं ते दिव्याताईच्या फॅन फॉलोअर्सनी वाचवलं होतं. कारण त्यांना वाचवण्यासाठी दिव्याताई त्यांना मित्र मानते, त्यांना गेम सुधारण्यासाठी लावलं होतं. पण हा आठवडा सुद्धा त्यांच्याच मित्रांनी त्यांचा घात केलेला आहे. म्हणून आयुषला त्यांनी इतक्या जोरात त्या कुऱ्हाडीने मारलं, त्यांच्या फोटोला मारलं की तो राग इतका व्यक्त झाला. असा राग नको दाखवू भावा, गेम खेळ. असा त्या कुऱ्हाडीचा राग नको दाखवू, गेम खेळ. ओमकार हेच भावा तुला सांगायचं होतं. दिव्याताई हेच म्हणत होत्या की गेम खेळ. भावानीच तुझा घात केला, तुझा जोडीदारच होता, त्यांनी तुझा घात केला. आता गेम खेळून तू हे कर, गेम खेळ, माइंडनी गेम खेळ, समजून घे.
नातेगोते. सचिन दादाला त्यांचं नातं कळलं. चिवताई घरातच आहे, तुमच्या बिग बॉसच्या घरात नाहीये तुमची चिवताई. चिवताई ती नाहीये. आरबी दादा त्यांचे भाऊ आहेत, ते उघडपणे म्हणतात तुम्ही त्यांचे भाऊ नाहीयेत. दिव्याताईने ते स्पष्ट केलं. नंतर ते राहू द्या, तुम्हाला गेम खेळू द्या. दिव्याताईच्या ठिकाणी योग्य आहे. दिव्याताई त्यांचा गेम खेळत आहे, त्यांना माहिती आहे, आणि ते आरबी दादांना भाऊ मानतील तर भाऊ मानतेच, आणि ते जग जाहीर आहे. म्हणून सचिन दादा तुम्ही तुमचा गेम खेळा, दिव्याताई त्यांचा गेम खेळती, आरबी त्यांचा गेम खेळतो. आरबी दादाचं सुद्धा गुपित त्यांना कधी ना कधी कळत की आरबी दादा सुद्धा एक दिवशी दिव्याताईंना नॉमिनेट करतील. त्यावेळेस दिव्याताईंना समजून येईल की बाबा आरबी दादा सुद्धा कोणाचाच नाही. गेम आहे शेवटी, नातं कधी ना कधी पाठीमागं पाडावं लागेल. तुम्हाला लवकर कळलं 3ऱ्या हप्त्यामध्ये सचिन दादा, म्हणून आता बरं झालं. लक्षात ठेवा, दीपालीताईंना लवकरच कळलं आणि त्यामुळे त्यांनी ओंकार आणि दिव्याताईपासून लांब झाले. प्राजक्ताला लवकर कळायची गरज आहे की करण दादाची साथ फक्त तिथपर्यंत नको, बेंचपर्यंत त्यांनी गेममध्ये येणं गरजेचं आहे, पार्ट्या करणं गरजेचं, सोडून देणं गरजेचं आहे. ते काय, मला करणचं भीती वाटते की करणनी लवकर गेममध्ये येणं. आज टास्क खेळला, फक्त मुझे मारा करके कोणाला बाहेर नाही काढता येणार. तिथं आत्ता तर कुठं टास्क सुरू झाला बाबा, लगेच नॉमिनेशन करू नको. आता तर कुठं सुरुवात झाली. आज बघूया आपण 8 वाजता जिओ हॉटस्टारवर, कलर्स TV मराठीवर आपण बघूया की काय नेमकं घडलं बिग बॉसच्या घरामध्ये. आणि निश्चित ज्या पद्धतीने इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, बिग बॉसचे जे फॅन आहेत त्या पद्धतीने आपण बघूया. मला लोक रिव्ह्यूमध्ये म्हणतात की काय बिग बॉस ज्यांना आवडतं तो बघतात, ज्यांना नाही आवडत ते नाही बघत. ज्यांना नाही आवडतं ते बघा, नाही ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बघू. आम्हाला आवडतं, आम्ही बघतो, म्हणून आम्ही त्याचा रिव्ह्यू करतो. ज्यांना दुसरं कंटेंट आवडतो मी त्यांना तो कंटेंट देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आत्ताच्या पुरतं एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.